हाय फ्रेंड्स, मी मच्छी फ्राय करायचं कसं सांगते बघा तुम्हाला. याच्यामध्ये आहे अद्रक, लसूण, कोथिंबीर पेस्ट याच्यामध्ये घालून घेतली मी आता नेक्स्ट घालते मी काळा तिखट घरचा मसाला 2 चमचा 3 चमचा बघा मी घातलेला आहे. 3 चमचे घातले मी. थोडीशी हळद घालायची आणि एवढी मीठ घालायची चवीपुरत बघा एवढं घातलं मी. आता ह्याला थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं. असं अगदी थोडंसं घालायचं. काही तुम्ही दाखवाले तेवढं हे सगळं मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं. सगळं माशाला लागावं तसं. हे काय असं बघा असं सगळं लावून घ्यायचं. याला असं दोन्ही साईडनी लावायचं हे मसाला सगळं. खरं तर याला सगळं लावून ठेवायला पाहिजे 5-10 मिनटं, पण मला एवढं टाईम नाही आहे लावायला, तर मी असंच करायला लागलं. इथं बघा सगळं लावले मी. तर गॅस पेटवते. तवा ठेवलेली आहे मी. आता याच्यामध्ये घालते तेल. बघा तर तेल दिसायला लागले. 2 माप मी घातले तेल. आता मी सोडते बघा याच्यामध्ये माशाची पीस. बघा मी असं सगळं सोडले घेतले एक सगळं इथं बघायचं. असं थोडंसं मी सगळं करते, एकदमच घालते तव्यात. जास्ती पीस नाही आहे. जास्त असेल तर थोडं थोडं घालायचं. यो काय बघा याचं फ्राय व्हायला तर गॅस बारीक ठेवायचा. अगदी जास्त ठेवले की नाही करपते ती मग खाली. कसं असं मस्त कसं दिसायला लागले बघा. अशी फ्राय करून घ्यायची. 5 मिनटं असं पलटून घ्यायचं, उलटा पलटा करून. झाली मस्त मच्छी फ्राय. बघा नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा. चांगलं लागतंय, टेस्टी लागतंय, छान लागतंय. बघायचं कसं दिसायला लागलं माझे मासे. इथं मी थोडंसं निंबू पिळा लागले, टेस्ट येते चांगलं म्हणून. बघा दिसायला लागलं ना. नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा, चांगलं लागतं. थँक्यू.